नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर मी आज कांद्याची पात आणि रवा यापासून वेगळा असा नाश्ता बनवणार आहे। तर इथे मी कांद्याची पात धुवून घेतलेली आहे। तर आता एकदम बारीक अशी कट करून घ्यायची। तर मुलांच्या आवडीचा असा नाश्ता आहे, तर नक्की बनवा कांद्याच्या पातीपासून। आता इथे कांद्याची पात कट करून झालेली आहे। तर एक मिरची घेतलेली आहे, पण बारीक कट करून घ्यायची। आता गॅसवर कढई ठेवलेली आहे गरम होण्यासाठी। 1 चमचा तेल टाकायचे याच्यामध्ये। तेलाच्या ऐवजी तूप टाकलं तरी चालते। आता तेल गरम झाल्यावर याच्यामध्ये जिरे मोहरी टाकायची। जिरे मोहरी तडतडल्यावर याच्यामध्ये लगेच आपल्याला कांद्याची पात आणि पाणी आता याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे। तर इथं अर्धा कप पाणी टाकलेलं आहे मी। तर चवीनुसार मीठ टाकायचे। चिमूटभर हळद टाकायची रंग येण्यासाठी। थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि मॅगी मसाला टाकलेला आहे मी। व्हिडिओ स्किप झालेला आहे माझ्याकडून। मॅगी मसाला किंवा पावभाजी मसाला टाकला तरी चालते। आता हे सर्व साहित्य एकदम छान असं उकळी आलेली आहे साहित्याला। तर आता याच्यामध्ये रवा टाकून घ्यायचा आहे। रवा इथं कच्चाच वापरायचा आहे। आता हे पाणी एवढं बस होते, याच्यासाठी आणखीन पाणी टाकायची काही गरज नाही। आता ह्याच्यावर झाकून ठेवायचे 1 ते 2 मिनिट। आता इथे 2 मिनिट झालेलं आहे, मी बाजूला काढून घेणार आहे झाकण। आणखीन एकदा हलवून घ्यायचे आणि गॅस बंद करायचा आहे। तर याच्यात तुम्हाला आणखीन बटाटे किसून टाकू शकता ह्याच्यामध्ये। तर आणखीन ह्या रेसिपीला टेस्ट येते। तर मी आता याचे छोटे छोटे बॉल्स बनवून घेणार आहे। तर अशा पद्धतीने मी सर्व बॉल्स तयार करून घेणार आहे। तर मॅगी मसाल्यामुळे एकदम छान अशी चव लागते आणि मुलांना आवडते। तर याच्यावरून थोडीशी बारीक शेव आणि कोथिंबीर टाकायची। तर मुलांना 1 जणांच्या नाश्त्यासाठी एकदम असं परफेक्ट अशी रेसिपी आहे। तर मी 1 जणाला पुरेल एवढी अशी रेसिपी बनवलेली आहे। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।